नमस्कार, मी तुषार वागुर्दे. जळगाव येथे सरदार लेवा भवन येथे 17वे बहिणाबाई सोपानदेव खानदेश मराठी साहित्य संमेलन आज सकाळपासून सुरू आहे आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक आणि ज्या ठिकाणी बालकवींचा जन्म झाला असं पावनभूमी म्हणजे धरणगाव येथील रहिवासी आणि शिक्षक असलेले डॉक्टर प्राध्यापक संजीव कुमारजी सोनवणे हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. हे संमेलन कसं झालं त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी त्यांच्या बाजूला उभे आहेत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर अरविंदजी नारखेडे, प्रमुख पाहुणे मायाताई धुप्पड या ठिकाणी आहेत, त्याचप्रमाणे शशिकांतजी हिंगोणेकर या ठिकाणी आहेत. या संमेलनाचे कार्याध्यक्ष विजयजी लुल्ले आहेत, ज्येष्ठ चित्रकार लीलाधर कोल्हे एल कोल्हे या ठिकाणी आहेत, वले सर या ठिकाणी आहेत, ज्येष्ठ साहित्यिक. तर या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर संजीव कुमार सोनवणे यांच्याशी आपण संवाद साधूया. डॉक्टर संजीवजी नमस्कार. हे संमेलनाध्यक्ष म्हणून तुमची या ठिकाणी एकमताने निवड करण्यात आली होती, कोणाचाच विरोध या ठिकाणी नव्हता. तर हे संमेलन अध्यक्ष या नात्याने तुम्ही हे संमेलन कसं झालं या संदर्भात सविस्तर जर सांगितलं तर बरं होईल. 17वे बहिणाबाई आणि सोपानदेव चौधरी साहित्य संमेलन या ठिकाणी पार पडत आहे. अतिशय सुंदर असं नियोजन आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय अरविंद नारखेडेजी यांनी हे संमेलन अतिशय उत्तम रीतीने या ठिकाणी भरवलेलं आहे. गेल्या काही वर्षापासून म्हणजे 17 वर्षापासून हे संमेलन सुरू आहे. मध्यंतरीचा काळ सोडला कोरोना काळ तर 1997 पासून कवी मालतीकांत यांनी हे संमेलन सुरू केलेलं होतं. या संमेलनाच्या माध्यमातून लेवा गणबोलीचा जागर व्हावा, याशिवाय खानदेशातील सर्व ज्या बोली आहेत त्या बोलींचा अभ्यास व्हावा, त्याच्याकडे लोकांनी संशोधक दृष्टीने बघावं, याच्यासाठी या संमेलनाचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलेलं आहे. मी सकाळपासून पाहतो आहे उद्घाटन समारंभ अतिशय सुंदर आणि नियोजित अशा पद्धतीने झाला. या संमेलनातून मराठी भाषेच्या अवस्थेची चर्चा निमित्तानं झाली. याशिवाय अनेक पुरस्कार या निमित्तानं देण्यात आले. ज्या लोकांनी साहित्य आणि संस्कृती याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलं त्यांना सुद्धा या ठिकाणी पुरस्कार देण्यात आले. एक प्रकारे अशी संमेलनं म्हणजे साहित्याचा आणि विशेषतः आपल्या प्रादेशिक अस्मितेचा प्रश्न मांडण्यासाठी निर्माण केलेले असतात. अशी छोटी छोटी संमेलनं ही आवश्यक असतात. गेल्या आठवड्यामध्ये अंमळनेरला अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं, त्याच्या जोडीला विद्रोही साहित्य संमेलन झालं. या दोन्ही साहित्य संमेलनांचा वादविवाद आपण वगळतात त्या ठिकाणी जो बोलीभाषेचा गजर झाला, बोलीभाषेच्या संदर्भामध्ये जे काही परिसंवाद झाले त्याच्याने बोलीभाषेला चालना मिळेल अशा पद्धतीचं सगळं वातावरण या निमित्तानं तयार झालेलं आहे. आणि लोकांमध्ये आता जागरूकता निर्माण झालेली आहे की संमेलनं ही जी असतात ही मोठमोठ्या संमेलनांपेक्षा छोटी छोटी संमेलनं ही लोकांपर्यंत पोहोचतात आणि अशी संमेलनं ही जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजेत, जेणेकरून जिल्हाभरातील लोक या संमेलनांमध्ये उपस्थित राहू शकतील. आणि या संमेलनाच्या निमित्तानं साहित्याचा जागर होतोच आहे, बोलीभाषेचा जागर होतो आहे. आमचे मित्र आहेत तुषार वागुर्दे, त्याशिवाय आपल्या संमेलनाच्या समारोपाचे अध्यक्ष आहेत वले सर, डॉक्टर वासुदेव वले सर, आणि या सगळ्यांच्या सोबत आपण हे संमेलन या ठिकाणी संपन्न करत आहोत. मला या संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं आणि ते मी माझी एक प्रकारची संधी समजतो आणि त्यामुळे मी माझ्या अध्यक्ष भाषणामध्ये बोलीभाषेच्या संदर्भामध्ये काही मुद्दे मांडलेले आहेत की बोलीभाषा, मराठी भाषा ही प्रादेशिक भाषा आहे आणि मराठी भाषेचा आग्रह आपण धरतो आणि अभ्यासक्रमात सुद्धा प्रादेशिक मराठी भाषेचाच बोलवाला आहे. शिक्षक सुद्धा मराठी भाषेतूनच शिकवत असतात. पण येत्या काही काळामध्ये आपल्याला खेड्यापाड्यातून जे बोलीभाषा शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बोलीभाषेतून अभ्यासक्रम निर्मिती झाली पाहिजे असे मुद्दे मी या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. मला वाटतं या संमेलनाचं ते जे फलश्रुती आहे, या सगळ्या लोकांची मेहनत या कामी आलेली या निमित्ताने दिसते आहे. 17व्या या संमेलनाच्या निमित्ताने मला माझे ज्येष्ठ सहकारी मालतीकांत पी.सी. नारखेडे सर यांच्या कार्याचा आढावा घेता आला. त्यांनी त्यांच्या आयुष्यभराच्या काळामध्ये
अनेक अशा तऱ्हेचं साहित्य म्हणजे ते चालतं बोलतं विद्यापीठ ते होतं. त्यांचं लिखित साहित्य जरी नसलं प्रसिद्ध झालेलं तरीसुद्धा अगणित अशा तऱ्हेचं अप्रकाशित साहित्य आणि ते अतिशय दर्जेदार अशा तऱ्हेचं होतं. साहित्यिक किती निरपेक्ष असतो त्याचं PC नारखेडे सर म्हणजे कवी मालतीकांत हे मूर्तिमंत उदाहरण होतं. कार्य करायचं परंतु प्रसिद्धीपासून दूर राहायचं हा त्यांचा गुणधर्म होता. अतिशय साधेपणानं त्यांनी ही 16 संमेलनं घेतली आणि जे इप्सित त्यांनी ठेवलेलं होतं की विद्यापीठाचा नामविस्तार हा बहिणाबाई चौधरी हा झाला पाहिजे याचा जागर त्यांनी या 16 संमेलनातून केला. आणि हे 16 संमेलनामध्ये प्रत्येक वेळेला हा ठराव त्यांनी पास केलेला असायचा. आणि काय योगायोग असतो की हा नामविस्तार झाल्यानंतर त्याच वर्षी त्यांना अनंतात विलीन व्हावं लागलं. अशा तऱ्हेचा हा साहित्यिक होता. जणू काही मालतीकांत यांचा अवतार या विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या आग्रहासाठीच होता की काय असं वाटतं. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये असलेल्या अनेक साहित्यिकांना त्यांनी व्यासपीठ त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण करून दिलं होतं की त्या योगे अनेक साहित्यिक त्यांच्या त्रैमासिक जे कवी संमेलन आयोजित ते करीत असत त्यातून ते निर्माण झालेलं आहेत. आणि एक तऱ्हेनं अशा तऱ्हेनं या सुपीक भूमीत या काव्याच्या भूमीमध्ये अनेक जातिवंत साहित्यिक ते निर्माण केले. आणि ही एक तऱ्हेची त्यांना हे संमेलन म्हणजे त्यांना एक तऱ्हेची श्रद्धांजलीच आहे. आणि त्यांना निश्चितच स्वर्गामध्ये हे संमेलनाचा हा अतिशय सुबक आविष्कार झालेला पाहून निश्चितच त्यांना आनंद होत असेल. बहिणाबाई सोपानदेव चौधरी राज्यस्तरीय खानदेश साहित्य संमेलन म्हटलं की साहित्याचा तो उत्सव असतो, तो साहित्याचा सण असतो. आणि या निमित्ताने साहित्याचे जाणकार, अभ्यासक, तत्त्वज्ञ सर्वजण या ठिकाणी रसिक एकत्र येतात आणि साहित्याचा आस्वाद घेत असतात. आपली मराठी भाषा छान रीतीने अशीच वृद्धिंगत व्हावी आणि तिचं संवर्धन व्हावं, जपणूक व्हावी म्हणून या ठिकाणी संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजीव कुमार सोनवणे यांनी बोलीभाषांचं महत्त्व खूप छान सांगितलं. समारोप अध्यक्ष प्राध्यापक माननीय वासुदेव वल्ले सर या ठिकाणी आहेत. स्वागताध्यक्ष अरविंद नारखेडेजी सर आहेत. अरविंद नारखेडे सर यांच्याविषयी मी एकच म्हणेल, साहित्य तर खूप आहे त्यांचं, खूपच काही आहे, पण दुर्मिळ असा नम्रता हा गुण त्यांच्याकडे आहे. आज या वयातही त्यांची साहित्याविषयी धडपड आणि नम्रता पाहून मला फार आनंद होतो. दुसरं म्हणजे मराठी भाषेची भटक व्हायला नको म्हणून आपण सगळेजणच प्रयत्न करतो. माझाही एक छोटासा प्रयत्न अटक हे मी बालकाव्य चित्रप्रदर्शन आणि मोठ्यांच्या कविता त्याचंही चित्रप्रदर्शन या ठिकाणी सरांनी मला लावण्याची संधी दिली आणि त्यानिमित्ताने साहित्याचा भाषेचा उत्सव आणखी छान रीतीने हिरव्यागार तुळशीसारखा सदैव राहो अशी विनम्र प्रार्थना करून मी या साहित्य संमेलनास खूप खूप शुभेच्छा देते. आणि बहिणाबाईंचं फक्त 2 ओळी सांगेन की अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला तिल निजले खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामधी जीव झाडाले टांगला तिची उलुशीच चोच तेच दात तेच बोट तुले दिले रे देवान 2 हात 10 बोट. बहिणाबाई अरे जगणं मरणं एका सासाचं अंतर सांगणाऱ्या, मनाची व्याख्या मनाचा एक्सरे काढणाऱ्या बहिणाबाई. सुगरणीचं त्यांनी असं कौतुक केलं की मायेचा ओलावाही तिथे शोधला आणि कष्टाची महती देखील तिथे सांगितली. बहिणाबाई म्हणत ज्याच्या हाताले घडते त्याले देव भेटे. अहो जीवन मूल्यांचा जन्म जेव्हा झाला, पशुसारखं जीवन जगणाऱ्या माणसाच्या आयुष्यात जेव्हा मूल्यांचा जन्म झाला तेव्हा माकडाची माणसं झाली, माणसाचे कळप झाले, कळपाचे समाज झाले.
आणि अक्षरांचे मंत्र झाले, विकृतीची संस्कृती झाली आणि ही संस्कृती, ही जीवनमूल्य सहज रीतीने बहिणाबाईंनी, सोपानदेवांनी आपल्या काव्यातून सांगितली. आज त्यांच्या काव्याचा हा उत्सव सगळेजण मिळून आनंदाने साजरा करत आहेत. या ठिकाणी विजय लुल्हे आहेत, तुषार सर आहेत, सर्वजणच या ठिकाणी टीम वर्क खूप छान आहे आणि खूप छान रीती 17वं साहित्य संमेलनानिमित्त अतिशय दिग्गजांचं इथं मार्गदर्शन मिळालं. संमेलनाध्यक्ष संजीव कुमार सोनवणे यांचं साहित्यिक योगदान भरपूर आहे आणि त्या दृष्टीनं ते आम्हाला लाभले, ते आमचं परम भाग्य. त्यानंतर संमेलनाचे समारोप अध्यक्ष वासुदेव वले हे आम्हाला मार्गदर्शनासाठी लाभले. त्यामुळे या कार्यक्रमाची आणि संमेलनाची उंची खूप वाढली. त्यानंतर आम्हाला अगदी मोठ्या संमेलनासारखे सेशन आपले स्वागताध्यक्ष अरविंददादा यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले आणि त्यामध्ये शिल्पकार, चित्रकार मोहम्मद चौधरी, काव्यचित्र प्रदर्शन दालनामध्ये बालसाहित्यिका माया धुप्पड मॅडम यांच्या काव्यचित्र प्रदर्शनाने अतिशय खूप आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं आणि अशा सगळ्या पद्धतीने आमचं संमेलन अतिशय यशस्वी झालं. अतिशय मान्यवर साहित्यिकांनी, दिग्गजांनी हजेरी लावली. त्यामुळे या संमेलनाची यशस्वीता खूप चांगली आहे. नारखेडे बंधूंनी हे संमेलन अतिशय कमी वेळामध्ये सक्सेस करून दाखवलं. तसेच एलझेड कोल्हे सर यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळालं. धन्यवाद. 17वे मराठी साहित्य संमेलन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या संमेलनाचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर संजीव कुमार सोनवणे आणि आजच्या संमेलनाचे समारोपी अध्यक्ष डॉक्टर वासुदेव कवयित्री मायाताई धुप्पड, अरविंद वानखेडे सर, माझे सर्व या संमेलनाचे संयोजक मित्रांनो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं समारोप गेल्या आठवड्यामध्ये झाला. विद्रोही साहित्य संमेलनाचा पण त्या ठिकाणी एक चांगला वैचारिक जागर झाला. त्यानंतर पुन्हा जिल्हा स्तरावरती हा भाषेचा जागर होतो आहे, साहित्य संस्कृतीचा जागर होतो आहे आणि हा साहित्य संस्कृती जागर या ठिकाणी अतिशय दर्दी आणि निवडक आमचे जे मित्र आहेत, साहित्यप्रेमी आहेत, त्यांच्या उपस्थित होतो आहेत. या ठिकाणचं सगळ्याचं अध्यक्षीय भाषण जे आहे ते बोली भाषेचं जे महत्त्व वाढवणार आहे की आपल्या खानदेशच्या जी बोली आहे, खानदेशच्या एराणी बोली, तावडी बोली आहे, या बोली भाषांचं जागरण झालं पाहिजे आणि मराठी भाषेतनं माणसं जोडली गेली पाहिजे साहित्यातनं, यासाठीच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होत आहेत. बहिणाबाईंनी जे म्हटलं आहे, माणसा कधी वशिला माणूस, हे माणूस होण्यासाठी हे संमेलन आहे आणि सगळी जी भिंती आहेत मतभेदाच्या त्या दूर व्हाव्यात, माणसाने माणसासारखं वागावं, माणसाने माणसाला जगू द्यावं, अशी साधी शेवटी अपेक्षा जी तात्विक स्वरूपामध्ये बहिणाबाईंनी मांडली होती, त्याचा या ठिकाणी प्रचिती येते आहेत. सगळी माणसं या ठिकाणी एकमेकांच्या जवळ आलेली आहे आणि साहित्य हे माणसांना जवळ आणण्यासाठी असतं. हे संमेलन यशस्वी झालं असं